जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे युट्यूब चॅनल वर. तर बघा संध्याकाळचा टाइम आहे. तर कसं 5 वाजता गायांचं त्यांचं आवरावं लागतं. तर सगळं आवरून पण घेतलं आणि आताच घास कापून पण आलो. तर बघा आता आपल्याला बकऱ्याला त्याला घास टाकायचं आहे. आणि काल मस्त झालंय आपल्याला पाऊस. तर काल कसा म्हणजे थोडासा अर्धा वाफ आमचा म्हणजे आम्ही पाठीमागं तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलंच की आमचा जावळी घास कापायचा चालू होता. म्हणजे कसा घासाची पहिलीच कापणी. तर थोडासा पाऊस आल्यामुळे म्हणजे बराचसा आला त्याच्यामुळे कसं भरपूर प्रमाणात पाऊस झाला सगळीकडे झाला असणार आहे. तर त्याच्यामुळे कसा जेवढा वाफा तेवढा आम्ही कापून घेतलेला आहे. आणि आता आमची म्हणजे जावळी घासाची पूर्ण कापणी झालेली आहे. कारण आता त्याच्यावर म्हणजे फवारणी करायची होती. म्हणजे जेवढा घास आहे तेवढा कापून घ्यावा आहे की नाही. तेवढा कापून आणला आणि आता बकऱ्यांना टाकून काल द्यायचं. पण संध्याकाळी 4च्या नंतर इतकं वातावरण लगेच म्हणजे बदललं. पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस पण संध्याकाळी खूपच आला. तर आता पण म्हणलं 5च्या नंतर मग आबळ ते आलं ना तर मग पाऊस ते येईन डबल संध्याकाळी टाकायला. त्याच्यामुळे मग पटकन आवरून घेऊ जनावरांचं गायांचं त्यांचं सगळ्यांचं. काल उद्या पण म्हणजे आता काय माहित कवर सांगितलंय. काय माहित कवर सांगितलं काल आला. काल आपल्या जनावरांचं ते आवरून होतं लगेच आला. लगेच आला आज मी पाऊस. म्हणलं बाई घ्यावा आवरून. कारण कसं आहे आज जर डबल जर आला ना तर मग परत नाही हे होईल. आणि बकऱ्यांना घास बांधून नाही टाकायचा म्हणजे त्यांना खायला पण एकदम व्यवस्थित येतो. ते थोडी ते हा. बाकी म्हणजे नासतूस करते खात तर नाही. हा. असं वरती जर टाकून असं तारडा बांधला ना मग काय ते मस्त खाते. तेव्हा इकडं काही बांधला काही इकडे 2, 4, 5, 6 पिल्ल आहे ना हा त्यांना 5 मस्त होऊन जाईल आता. तेवढ्याचे त्यांचं बरोबर होऊन आ? हे बाय चुरगुले आहे बाय. हा गुलेण्याच्या काय म्हणून तर फवारी करायची हा ना. ना, फवारणी करायची त्याला. तेच म्हणे मग अर्थ पण देखते आपण एकदा सगळं टाकून घ्या म्हणजे मग काय फवारणी बघा गायला पण आत्ताच टाकला. आणि बघा गायचं चाललेलं बैलांनी खाऊन पण घेतलं. आणि शंभू इकडे बाई ना शंभून पाहिला कसा भस्म लावला. आमच्या पुजारी झाला आमचा शंभू हा ना. आणि काल एवढ्या गडबडीमध्ये म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये आम्ही कालच आमच्या वावरामधला गहू पण काढून घेतलेला आहे. तर काल गहू पण काढायचा झाला बघा फायनली आमचा सगळा. तर आज इथं गहू वाळू घातलेला होता आपल्या अंगणामध्ये. एकदम असं सकाळी म्हणजे भोवून त्यांनी गोण्या सोडून आणि बारदाण्यावर वाळू घातलेला आहे. तर बघा आता आम्हाला हे गहू आहे का तर पोळ मारून ठेवायची. कसं संध्याकाळी जरा पाऊस आला ना म्हणजे मग बारदाना ते टाकून एकदम व्यवस्थित हे येईन. त्याच्यामुळं चला आता आपल्याला गहू जमा करून घ्यायचंय बरं का. अशी मध्यम भागीत पोळ मारावं लागेल. हा करू नका मारू आता आम्हीच घेतो पटकन आवरून. आज नाही दिसत जर का ते आभाळ जास्त. आता नाही आज संध्याकाळ अजून काय थोड्या वेळाने लगेच वातावरण तयार होईल. हा ना मग. टायमाला कुठं काय एवढं हे होतं हा ना. नंतर अचानकच वातावरण तयार होतं ना. हा हे गहू आपल्याला म्हणजे चांगले जास्त पांगायचे होते पण आता पावसाच्या मुळे सांगेले ना. हा मग आता काही तसं नाही येणार जास्त पांगवत आणि त्याच्यामुळे थोडी डबल बाजूला टाकेली. बघा शंभू दीदी सोनपापडी सोनपापडी तू गहू खेळू राहिली की पाय ना शंभून ते कशी गहू वर करू राहिले. आणि घालायची पोळ अशी आडी घालायला ना तिकडून पारताना नाही दाट आहे दाट दाट आहे जास्त. पण अजून नाही जास्त लोक झाली गहू. दाट म्हणजे त्याला पुरा अंगात पाणी पाण्याला पाहिजे पातळ एकदम वळ घातलं ते. पण आता पावसाचं वातावरण आहे ना. बाई, काय पोर आहे ग. काय म्हणते कशी खेळू राहिले. पण मग ती कडी टाकून काढून घेतलेली बरं राहिले. बाई गारात पाऊस झाला ना चांगला आपल्याला. भरपूर म्हणजे काय 2 दिवस होऊन ना शंभू सोमपापडी गोळा करू लागा ना आवरा ना. पाहिले की सोमपापडी शंभू आणि आरा कशी खेळू राहिले. अरे गोळा करायची आहे. बघा आता चाललेलं आहे गहू गोळा करून घ्यायचं. आणि भरपूर गहू आहे त्याच्यामुळं आणि थोड्याच बारदाण्यावर आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार आहे. कारण आपल्याला पूर्ण जी पोळ आहे ती अशी घालून घ्यायची आहे. कारण मग बारदाना ते बी झालं पाहिजे. आता पावसाचं वातावरण म्हणल्यावर मग सगळं झाकून पाकून व्यवस्थित ठेवावं लागणार आहे. आणि शेतकऱ्याचं कसं आता प्रत्येक वस्तू राहती आणि कोणती वस्तू कुठं कामात येईल
तर बघा ना आता पावडीचं काम इथं पडलं सगळे गहू गोळा करायला. कारण आता एवढं जे गहू आहे ते तर हातांचे काय गोळा नसते झाले. आणि आता आपण ते बी घरी नाही आरुष पण ते तिकडे चाललेलं आहे मटेरियल टाकायचं काम त्यांचं. तर मग आता आम्हाला दोघीलाच या करावं लागू राहिलं. आणि तिकडे मम्मी ते बसलेले शिवला त्यांना घेऊन भरपूर राहिला अजून दम लागत. मग मी वडू काही हे नाही बारदाण्याला काही नाही होणार ना. हा ना मग तेच ना. मग ए कर लागा गोळा आवरा ना. नाही कायच नाही. बघा मस्त गव्हाची पोळ लावून ठेवली कारण आता झाकून ठेवायला बरं राहील. कारण मग बारदाना ते हे करून बघा आता चाललेलं वावरात. काय झालं रे. आणि काल कोणाकोणाला किती पाऊस झाला ते आम्हाला नक्की सांगा. कारण आम्हाला भरपूर प्रमाणात पाऊस झाला. परवा दिवशी आपल्या तैलताना पाऊस झाला खंडाळ्याला तिकडं गारी झालत्या. तर म्हणलं आपण वाचलो ऐक नाही आपल्याला असं वाटत होतं. पण रात्री इतकं आला ना आपल्याला का बस भरपूर पाऊस झालेला आहे. आणि कसं आता कांद्याचे ते भरणं चाललेलं होतं. कांद्याला पाणी द्यायचं चाललं होतं. एक वेळेला समजा एक भरणं झालं पूर्ण. पण मग काही नाही वाटलं. पण मग बाकी काही काहींचं भरपूर गहू आहे काही काहींच्या बाजऱ्या आहे म्हणजे चांगल्या पोटऱ्यात आलेले आहे. तर त्यासाठी नुकसानकारक आहे पाऊस. पण आता काय म्हणतात निसर्ग पुढं काहीच करता येत नाही. तर सांगितलेलंच होतं तर आलेला पण आहे आता पाऊस. आणि आजच्या दिवस सांगायलाच आहे. चला पाय ना मस्त पालवी फुटली ना सीताफळन. हा माक गहू एकटीने वाढला पावडीना. काय म्हणली. नाही हाताने कायच होतं पावडीनाच बरं राहील ते. एकदा बाई लिंबाच झाड किती राहील 2 बांधावर. तिसरं बी आलं पुढे ते का कांद्याला मस्त अशी भरणी झाली ग एक डायरेक्ट हाय का नाही. पण तरी भरत चालते म्हणा कांदे. तेच ना बघा सूर्य पण मावळतीला आलेला आहे. थोडासाच बाकी सूर्य पण. हा हा मग काय नाही येणार तू जाऊ दे. सगळेच सकाळपासून चाललेलो सगळ्यांचं. बाजरी पडली हाय का नाही. मग काय रुई एकच दिवस पाऊस आला रुई पाहिजे कशी फुल हाय का नाही. मग बघा आमच्या माग आम्हाला चाललो दोघी जणी सगळेजण म्हणजे बाजरी पडली म्हणलं चक्कर मारून येऊ. सोनपापडी नारायण शंभू बरं राहिला ग घरी. चला चला कांदे बी मस्त झाले बरं का आपले. बाई म्हणलं थोड्या गारा यायला लागले तर म्हणलं बाई आता लई येते काय का नु बाई. बघा आपली इकडं बाजरी आहे. तर बघा ना जिथं आपली बाजरी वाढलेली होती तिथं किती बाजरी पडली. इकडं थोडी कमी आहे बरं का म्हणजे इकडं कमी हाईटला आहे. मग एक दिवस आला आणि सगळं नाच करून टाकला. बाई ग किती बाजरी पडली. आईन बाजरी आता फुलारामध्ये आली आणि सगळी बाजरी पडून गेली आपली. उभं राहील नाही राहायची आता नाही राहणार. आता कंस लागले ना ग तिला हा ना. यायला. मस्त काय जिथं जिथं हाईटला होती जास्त तीच पडली बरं का. बाई ग किती नुकसान ये ना. हा आणि बघा थोडं आबळ आलेलं आहे. तर देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे कारण की आता भरपूर जणांचे गहू हरभरे ते सोंगायला आहे. तर आता पावसानं एकच म्हणजे आमची इच्छा ऐकावी की आता पाऊस आला नाही पाहिजे. तर बघा ना किती शेतकऱ्यांचा नाश आहे. शेतकऱ्यांचं असं राहतं शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता नाही विकता येत नाही. आईन विकायचं आता काय करणार आहे. आता निसर्ग पुढे काय करणार आहे आपण बिया पाय ना इतकी भारी बाजरी म्हणलं बाई ही बाजरी लय भारी होईल. पण आता काय करावा सगळी पूर्ण थापचे थाप बसली. आणि सगळ्यात मेन बरं झालं का तिकडली साईड चांगली म्हणजे बरी आहे. इथून या साईडला तिकडल्या म्हणजे जास्त वाढली होती. तेच ना. मग तर बघा शेतकऱ्यांचं कसं राहतं आईन तोंडात जायचं घास तर तो असं खाली पडून जात राहतो. काय करावं. तरी बी असं आहे
तरी बी आपण डगमगत नाही, आपण हे नाही होत आपलं शेतकरी म्हणजे राजाच असं राहतं किती पण मग आपल्या शेतकऱ्याला भाव नाही भेटला कोणत्या पण वस्तूला, आपण शेतकरी कधीच हायगाई सोडित नाही काही पीक करायचं नाही म्हणून. असं होतच नाही. आता कांद्याचं आहे, कांद्याला किती कमी भाव राहतो, किती काही होतं, पण शेतकरी ह्या वर्षी 1 एकर तर पुढच्या वर्षी 2 एकर कांद्याला वितो, पण मग पीक बी काढतो आणि सगळ्यात मेन परवडतं बी. तसं आता बाजरीत बी आहे, काय लई म्हणजे हे नाही होणार. तर एवढ्या म्हणजे अर्धा पाऊण एकर पडली असं एवढ्याच बाजरीना काय हार मानायची, अजून आपली तिकडे भरपूर बाजरी आहे त्याच्यामुळे म्हणजे जास्त टेन्शन नाही घ्यावं लागणार, कारण की शेतकऱ्यांचं चालूच राहतं मागं पुढं काही पण. हा मग आता या वर्षी कमी, पुढच्या वर्षी एक्सपेक्ट जास्त आहे का नाही. देव बी आपल्या म्हणजे हे नाही करणार, आपल्या नाराज नाही, निराश नाही करणार, होईल आपल्याला बी. ही बाजरी बी मस्त होईल. आणि इकडे बघा तुम्ही इकडल्या साईडला म्हणजे सगळी बाजरी उभा आहे, फक्त एवढं टक्कल आहे का एवढंच पडलेलं होतं. हे बघा एवढं असं टक्कल लांबून आहे ते हा ना. मग हे काय बरच म्हणजे तरी बी अर्धा एकराचं रान अर्धा असेल. पाऊण एकर असं आहे का नाही. भरपूर आहे ती काय ते तिकडे काय पण म्हणजे तिकडल्या कोपऱ्याला बी नाही काय गंज पडली बाई. चला पोरांचं काय चाललंय इकडं. ए काय करू आले रे. माती माती कशाला. बघा यंदा बाजरीचं काय आता अवकाळी पाऊस आल्यामुळे काहीच करता येणार नाही. हे की नाही. पाऊस आला ना त्याच्यामुळे काहीच करता नाही येणार. मग काय झालं काय हंताल चाल पुढचा जाय पुढे शिवतकडं घातलं काही काय माहिती बाई घातला पण. अगं मला येऊ दे का घे. यंदा पावसानं म्हणलं अवकाळी पावसानं लई नाश केला ना. करून टाकला. येस ना मग. चला आता दिवस वळाला, आता आपली ड्युटी चालू झाली स्वयंपाकाची. मग काय संध्याकाळचा वेळ म्हणलं स्वयंपाक तर करावाच लागेल. आता लई ठाय की नाही काय माहिती बाई घरी. काय माहिती ते पावसानं बी लई गोंधळ आहे आता मान. इकडे 15-20 मिनिटं गेले आपले. मग काय पण मग आता काय करावं म्हणलं बाई. सगळेच म्हणत होते लई बाजरी पडली लई बाजरी पडली. मग म्हणलं पाहून तर यावं नेमकं किती पडली आता काय आहे की नाही. मग काय आणि पण काही म्हणतो मन नाराज होतं बरं का आज काही झाल्यावर. होतं ना. मग रात्री आता जाऊ दे ते, आता आपला कालच गहू काढला पण अजून त्याचा काढलेला नाही त्यांचं. मग आपण बरं झालं ते घरी आणला व्यवस्थित झाकला मग नंतर हे झालं आहे की नाही. आता काय केलेली आपण आता कोड मारून ठेवलेली ना, तर आता भू आणि शिमूचे आब आले का मग त्यांना आहे ना झाकून ठेवलं. व्यवस्थित झाकून ठेवलो. वरून एखाद ताडपत्री टाकली म्हणजे वजन ठेवलं मग काही ताण नाही राहणार काही ताण नाही राहणार. आहे की नाही. चला आता चला आपल्याला सगळ्यांनाच झालेला आहे कारण आता आपण व्हिडिओ मध्ये बघितलं सगळं म्हणजे भरपूर याच्यामध्ये सगळ्यांनाच भरपूर पाऊस झाला. तर चला आम्हाला पण बराचसा पाऊस झालेला आहे आणि काही अर्थानं पाऊस चांगला बी आहे काही अर्थानं वाईट बी आहे की नाही. आता कांद्यासाठी चांगलं होतं बरं का, कांद्याचे एक पाणी भरण्याचं मग काय वाचलं. ज्यांना कमी पाणी होईल त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. इकडून इकडून बघा आता आलेलं आहे घरी आणि आता स्वयंपाकाला लागायचं होतं. ते हरणी बाय हरणी किती आले ते वावरात तिकडे कुत्रे पळून राहते त्याच्यामुळे. हा पण ते पुढे किती आले. चला आता बाई लागू स्वयंपाकाला कारण मम्मीला पण जायचं राही ना आरती करायला तिकडं मंदिराकडं आणि पोरं बिरड राहिले आहेत नाही आता. हा तर आमचं छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण कोणाला कोणत्या भागात किती पाऊस झाला ते बी सांगा कारण आता कसं आहे सगळ्यांनाच एक निराशाचं वातावरण आहे कारण भरपूर जणांचं म्हणजे अशी पिकं आहे. आता बाजरी बघा ना आपली कच झाली तर तुमचे बी समजा काय काय नुकसान झाली का किंवा कसं झालं ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.